बघा 2 कन्यारत्न दिले, पाठी दिले 2, 1 नंबर. या शेळीला आपल्याकडे 3 वर्ष झालेत. 3 वर्षापासून आता 3-3.5 वर्ष झाली तिला. झोप आहे आता ही लॉकडाऊन मध्ये घेतलेली. आता हिचा बोकडे 10,000ला मागितला. वरधर असं माहीत तोंडाकडे 10,000ला नुसतं बोकडे मागितलं. पहिले 4 झोपे म्हणजे तिचं एक पाठ विकली तिची, त्याची पैसे ती 6,000 गेली. आता जवळपास किती केलं 3 वर्षात 6 झोपे झाली हिची. 3.5 वर्ष झाली समजायला. तर आज जवळपास हिची कमाई म्हणलं 45,000 रुपये झाली. ही आपण 12,000 आणली. ती 2 बकरं होते खाली त्यावेळेस पाठबोकुड. पहिल्या सुरुवातीला ते 6-12,000 रुपये त्यांचे आले. त्याच्यानंतर दुसऱ्या झोप्याला 2 बोकड दिले. ते बोकड पण आपण 14,000 विकली ती. म्हणजे जवळपास 50,000पर्यंत हिनं 3 वर्षात आपल्याला धन दिलेलं आहे ह्या शेळीनं. त्यावेळेस तिनं 2 पाठी दिल्या. शेळी तुम्ही एक जरी सांभाळली तरी फायद्याची. तुमच्या बघून तुम्हाला एक शेळी सांभाळल्या जाते. नाहीतर मग जास्त पण सांभाळू शकता. पण जास्त सांभाळल्या तर 4-5 शेळ्या सांभाळायचं म्हणल्यानंतर आपल्याला वेळ द्यावा लागतो. असं आहे. हे बघा 1 नंबर बकरं आहे, बघू शकता तुम्ही. बघा पाठीचे दोन्ही पण 1 नंबर आहे. सावलीला ठेवू यांना आता लिंबाखाली. आणि इकडं हे बघा आमचा गणपतराव. कसं काय का बकरं चांगले का? घेतो खाली. आमचा सोहम इकडं. हे बघा 1 नंबर बकरं आहे. बकराची क्वालिटी पण चांगली लागते. त्याच्यासाठी शेळीला पण चांगलं संगोपन करावं लागतं. ठेवा खालच्या ठेवून. शेळ्यांचं संगोपन बी चांगलं ठेवावं लागतं. राजा बकरं गेले काय रे? नेमकीच जनली ती. तिला काही खुराक ठेवावा लागेल, कोठ्यावर न्यावं लागेल. आम्ही इकडे शेळ्या घेऊन आलोय चारायला. हे बघा दुसऱ्याच्या रानामध्ये आलोय. आता जायचंय तिकडे घेऊन. कालच व्यापारी आला होता. त्या व्यापाऱ्यानं 2 बोकडे आपल्याकडे मोठले. एक शेळीचा आहे, एक दुसरा आहे. अरे राजा ते सोन्या हान पळ जाईन देऊ. दुसऱ्या शेळ्यामुळे बेजार करते ती. बकरं मोठाली बोकडी ती 20,000 मागितले होते, पण मी 22,000 रुपये म्हटलो. व्यापाऱ्याचं कसं असतं, ते आपल्याकडला माल पडून मागतात. त्यांच्याकडून तुम्ही बकऱ्या घ्या. खालची तिथं ठीक सावलीत ठेवू ना. आपल्याला घ्यायचं असलं की मग त्यांच्याकडून महागच असतं. आपलं म्हणलं की माती मोल, त्यांचं म्हणलं की सोन्यासारखं भाव असतो. असं असतं व्यापाऱ्याचं काम. काय मला करू बकरं कसं काय? बकरं चांगले का? चांगले इकडे पाहा. चांगले की नाही? चांगले का?
आज तुमची शेळी नाही का चांगली? आमची शेळी त्याला तिला पाहिजे पाहिजे तिला कुठं नेलते कोणा नाना पाहिजे कुठं नेले कुठं नेले कोणकडे तिकडे नेलं चारला कार हो अरे राजा मागा कार हो एकदा माग फिरू मग 2 मिनिटं. मित्रांनो मी याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये म्हणलो की शेळी पालन तोट्यामध्ये नाही. हे कधी पण फायद्याचं आहे. तुम्हाला शेळी कधी तोट्यात आणणार नाही कारण शेळीचं नफ्यातच आणणार कधी पण. आता किती केलं ते आज 5 महिन्यानं विकले की याचे 10,000 रुपये तयार होतात या पाठीची. 2,000 रुपये महिन्याचा हा कुठंच नाही गेला शेती बघून. एका बकरी मागं 1,000 रुपये धरा एका बकरी मागं खर्च जाऊन तरी 5 बकऱ्या जर म्हणलं तर 5,000 रुपये महिना आपल्याला किरकोळ धरला मी. तसं जास्त पडतो 10,000 रुपये महिना समजा पडतो 5 बकऱ्या जर ठेवले तर. पण आपण त्याचा खर्च हे वजा करता तेवढा धरला. पुन्हा शेती बघून हे आपलं नुसतं त्याच्यावर अवलंबून नाही. शेती करून ते करतोय आपण. आणि काय व्हायला दिवसांदिवस पाऊस पाणी कमी पडू राहिला त्याच्यामुळं शेतीत पण पिकं व्यवस्थित येत नाही माल होत नाही. त्याच्यामुळं शेतकरी पण खूप अडचणीत येऊ राहिला. शेतकऱ्यांना हाच एक पर्याय जोड व्यवसाय जोडधंदा कोणता का होईना शेळी पालन दुग्ध व्यवसाय हे अवश्य करायला पाहिजे. कारण की पर्याय म्हणजे हा शेतकऱ्याला जोडधंद्याचा एकमेव चांगला आहे. कमी खर्चामध्ये संगोपन होतं. सोड 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 मरण दे सोड. खर्च काय तुम्हाला एक 12 ते 15,000 रुपयामध्ये चांगली शेळी भेटते. 2 बकरं भेटते तिच्या खाली. 2 बकरं 2 महिने सांभाळले 1-1.5 महिन्याचे बकरं भेटतात खाली शेळीच्या जाणलेली. आणि ते 2 महिने सांभाळले की त्यांचे पैसे वसूल होतात 10,000 रुपये. तुम्हाला शेळी तुम्हाला पडणार किती 2-3 हजार रुपये 3-4 हजारामध्ये शेळी पडते. त्याच्यामुळं जास्त बकरू जाईन रे राजा आपलं. चला आता शेळ्या काही चरून नाही राहिल्या बघा. आता चाल चाल पकड हार हो पड राज हार हो. हे बोकडे आता बेजार करून राहिले दुसऱ्याच्या शेळ्या पाहिले की पळत येत. चला आता मित्रांनो यांना बांधायला नेतो. बांधतो हिला काहीतरी खुराक चारतो आता. तर भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.